नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी वाटाणा बटाटा भाजी. त्यासाठी साहित्य पाहूया. वाटाणा घ्यायचा आहे 1 वाटी. त्यानंतर लसूण सोलून ठेचायचा आहे थोडासा. 1 उकडलेला बटाटा, 1 बारीक चिरलेला कांदा, शेंगदाण्याचं कूट, जिरे, मोहरी, हळद, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, सर्वात आधी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग आणि जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर लसूण पाकळ्या ज्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या. सर्व व्यवस्थित परतायचं. यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. तो सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये हळद टाकायची. त्यानंतर कांदा लसूण मसाला, लाल तिखट टाकायचं आहे. चिकन मसाला, सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये बटाटा जो उकडून घेतलेला आहे तो थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये ॲड करायचा. कांदा आणि मसाल्यांमध्ये तो बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकदम बारीक. मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये जे आपण हिरवे वाटाणे कुकरला शिजवून घेतलेले आहेत ते ॲड करायचे. दोन्ही व्यवस्थित परतून घ्यायचं. आता चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे. अर्धा कप पाणी घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याला एक उकळी आली की झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट जो आपण करून घेतलेला आहे तो टाकायचा यामध्ये. तुम्हाला हवं असल्यास यामध्ये थोडासा गूळ किंवा ओलं खोबरंही टाकू शकता. झालं, आपली वाटाणा बटाटा भाजी तयार आहे. ही भाजी गरम गरम पोळी, भाकरी किंवा पुरीसोबत सुद्धा अप्रतिम लागते. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.